वळूयात पुढच्या बातमीकडे। मतदारसंघ पुनर्रचनेसाठी भाजपकडूनच ऑपरेशन टायगर सुरू असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। 2029च्या निवडणुकीत भाजपला स्वबळावर लढायचंय। भाजपला मनाला वाटेल तसे मतदारसंघ तयार करायचे। महायुती सरकारवर आमचा विश्वास नाही असे रोहित पवारांनी म्हटलंय। प्रस्तावित गुरुद्वारा कायद्याच्या बदलास आमचा विरोध आहे। कायद्यात बदल करून शीख समाजात फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे रोहित पवारांनी म्हटलंय। आपल्या सोबत कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आहे। दादा स्वागत आहे एबीपी माझा मध्ये। नाही, महायुतीवर आमचा विश्वास नाही। महायुतीमध्ये असणाऱ्या घटक पक्षाच्या वर आमचा विश्वास नाही आणि महायुतीमध्ये असणारे जे घटक पक्ष आहे त्यांच्या नेत्यांवर आमचा विश्वास नाही। कारण ज्या विचारावर ते सर्वजण आहेत ते कधी सामान्य लोकांचा विचार करणार नाही। ते फक्त बलाढ्य शक्तीचे व्यावसायिक बिझनेसमॅन मोठे नेते या लोकांचाच विचार केला जातो। भ्रष्टाचाराचा पैशाचा विचार केला जातो। गरिबाचा विचार महायुती कधीच करत नाही। त्यामुळे महायुतीमध्ये असणाऱ्या जे कुठले नेते आहेत त्यांच्यावर आमचा विश्वास नाही। एकनाथ शिंदे साहेबांना पाठबळ हे दिल्लीतून दिलं असावं, कारण राज्यात एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब याच्यात खूप मोठा वाद आहे। एकनाथ शिंदे साहेबांची ताकद कशी कमी होईल यासाठी देवेंद्र फडणवीस सातत्याने प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात। त्यामुळे ताकद काही देवेंद्र फडणवीस साहेबांनी लावली असावी असं मला तरी वाटत नाही। पण नक्कीच येत्या काळामध्ये डिलिमिटेशन कायद्याला मतदान करून आता ते भाजपच्या बाजूने जाईल असं मला वाटत नाही। पण फक्त डिलिमिटेशन कायद्याचं मतदान जे डिसेंबरमध्ये आहे तोपर्यंत या खासदारांचा उपयोग केला जाईल आणि तो एकदा उपयोग झाला तर अमित शाह साहेब जसे बोलले होते की येत्या 2029ला एकला चलो म्हणजे भाजप एकटं लढणार, तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांना वेगळं पाडलं जाईल आणि अजितदादांच्या पक्षाला सुद्धा वेगळं पाडलं जाईल। आता जे काय चाललंय ते टेम्पररी प्रेम आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। केतन अग्रवाल हत्येप्रकरणी